मावशी जागा नाही जागा नाही. या दोन गाड्या आहेत बघा, तिकडेच चालल्या त्या दोन गाड्या. ही गाडी सगळ्यांनाच आवडली वाटते. गाडी सगळ्यांनाच आवडते. आलात तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर सकाळचे 11:15 वाजलेत आणि आता आपण आहोत वाकडेवाडी बस स्टँडला. आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो असणार आहे नाशिकच्या दिशेने, जे की आपल्या भारतातील सगळ्यात महत्वाचं हिंदू तीर्थक्षेत्र मानलं जातं. तर 211 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. तर चला या प्रवासाला सुरुवात करू. तर पाहू शकता समोर गाडी लागलेली आहे, पण आपण येऊपर्यंत गाडी पूर्ण फुल झालेली आहे. तर एक तासाला गाड्या आहेत नाशिकच्या, तर दुसऱ्या गाडीचा आपण वाट बघूयात. तोपर्यंत जरा पाणी वगैरे काय खरेदी करायचे, थोडा आम्हाला ते खरेदी करून घेऊयात आणि तुमच्याशी बोलत राहूया. थंड घ्या ना भाऊ, 2 पाणी बॉटल. थंड. धन्यवाद. 2 पाण्याच्या बॉटल पण घेतलेल्या आहेत. तर गाड्यांचं टाइम टेबल बघू शकता. नाशिकच्या ज्या गाड्या आहेत ते मला भरपूर दिसतात. तशी चौकशी करण्याची गरज मला काही दिसत नाही. डायरेक्ट आपल्याला माहिती आहे नाशिकच्या गाड्या कुठं लागतात, तिथं जाऊन आपण थांबू. बाकी हा 2024चा पहिला व्हिडिओ जो शूट करतो. याच्या आधी व्हिडिओ अपलोड मी केलेले आहेत, कारण की बरेचसे व्हिडिओ एडिटिंग करायचे राहिले होते. म्हणलं चला आधी ते अपलोड करू, त्यानंतर मग जेव्हा व्हिडिओ संपतील आपले तर तेव्हा आपण एका प्रवासाला चालू करू. आणि आज मार्च मध्ये आपण प्रवासाला चालू केलेले. BS6 नाशिकची गाडी लागलेली पाहू शकता. या गाडीत तर आपण बसलेलो आहे. इलेक्ट्रिक गाडी भेटते का नाही काय माहिती. म्हणलं ह्या गाडीत बसून ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आपल्याला. सकाळी आपल्याला निघायचं होतं 5 वाजता, पण आता वाजलेले 11. ही गाडी तशी नाशिक तासगाववरून आलेली आहे. कराड, सातारा, स्वारगेट, संगमनेर मार्गे नाशिकला. गाडी फुले तरी प्रवासी गाडीमध्ये काय बसायचं सोडत नाही. एका आशेने की गाडीमध्ये आपल्याला जागा भेटेल, पण नाही. गाडी आपली चालू झालेली आता. बस मारो बस. तर 11:02 आपली गाडी वाकडेवाडी मधनं नाशिककडे निघण्यास तयार झाली. सध्या तरी काही जागा नाही. वाघदारा म्हणतात नाशिक फाट्याला जागा होईल. बघूयात किती जागा तिथं होईल आपल्याला. 1-2-3 महिन्यानंतर प्रवास करतोय. थोडा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखा जाणवतोय, पण काही नाही, एन्जॉय तर आपण करणार आहोत जणून राज शेवटपर्यंत. STचं जे तिकीट आहे ते झालेले 630 वाकडेवाडी ते नाशिक. चॅनल आहे ना युट्यूबला. STचे प्रवास सगळे महाराष्ट्रभर. हो, खरं तर आपल्याला नाशिक फाट्यावरनं बसायचं होतं, पण आपल्याला माहिती होतं की नाशिक फाट्यावरनं जागा नाही भेटणार आपल्याला. त्यामुळे वाकडेवाडीला आलो आपण आणि परत नाशिक फाट्याकडे तिथून नाशिक. पुण्याची मेट्रो पाहू शकता. याचा इंटरव्ह्यू पण आपण घेतलेला आहे चॅनलला. या व्हिडिओ खाली लिंक देईल, तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता. एवढी गर्दी डेलीची असेल ना का संडे म्हणून रिलीज आज कमी आहे. संडे असून आज कमी आहे. मला वाटलं संडेची जास्त असेल. भागदाराच्या वरतीचे पण एक युट्यूबर होते पवन नावाचे, पण त्यांना आता नंबर त्यांचा सापडत नाही. लॉकडाऊन मध्ये त्यांनी व्हिडिओ केला होता. मला आता डिलीट झाला असं करायचं असेल, काहीतरी वेगळ्या नावाने सेव्ह केला असेल तुम्ही. 11:27 ला आपण आलेलो नाशिक फाट्याजवळ. अरे बापरे, जेवढे उतरले त्यापेक्षा जास्त थांबलेले. हा आय या नाशिक, चला नाशिक, चला नाशिक जाणार, चला नाशिक. रोजच्या धगधगत्या आयुष्याला थोडी शांतता देणारा म्हणजे प्रवास. नवीन लोकांची ओळख, नवीन ठिकाणांची ओळख करून देणारा प्रवास. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी आपल्या आयुष्यात शिकवणारा तो म्हणजे प्रवास. आजोबा कुठे जायचे तुम्हाला? संगमनेरला. माझा जागा नाही का? दादा पुढे बसलेत, मागे कुठे जागा नाहीच. काय म्हणले? गेस होय.
राजगुरू नगर. 12:27 झालेत आणि आता आपण आलेलो आहोत राजगुरू नगर मध्ये. गर्दी बघू शकता. आपल्याला काय खाली उतरायला जमणार नाही, त्यामुळं इथूनच हे काय आहे ते. नाही खाली आहे, अजून एक गाडी येते मागं. उभं राहून कुठे जायचं तुम्हाला? आळे फाटा जागा नाहीच बघा, उभं राहूनच दुसरी गाडी यायला लागली ना मागं. हा गाड्या आहेत मागं. गाड्या असून पण लोक जी गाडी दिसत त्या गाडीत बसतात. हे बघा राजगुरू नगरचं मार्केट. त्या ठिकाणी असं थांबता येत नाही. त्या ठिकाणाला एक्सप्लोर करायचं तर कमीत कमी एक दिवस आपण त्या ठिकाणी थांबलो पाहिजे. थांबू कधी वेळ आली तर. सध्या तरी प्रवास चालू आहे, तो चालू द्या नाशिकपर्यंत. पूर्ण गाडी बॅग झाली. बसा बसा, तुम्हाला अडचण होत असेल. बघ पुढे चालले अरे फाटा. मित्रांनो 1:15 झाले आणि आता आपण नारायणगाव मध्ये आलेलो. हा मार्ग वेगळा होतो. जर नाशिक म्हणतो त्याला आपल्याला, तुम्हाला सरळ नाशिकला जायचं तुम्ही बायपास मार्ग जाऊ शकता. तिकडून तुम्हाला जुन्नर शिवनेरी या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही नारायणगाववरून जाऊ शकता. प्लेनेंद्री ओझरसाठी पण इकडून तुम्हाला मार्ग आहे. तर मंडळी दुपारच्या आता 2 वाजलेत आणि आपण आळे फाट्याच्या थोडं पुढं हॉटेल फाउंटन इथे जेवायला थांबलेलो. भूक लागली, थोडं जेवण वगैरे करून घेऊ आणि मग तुमच्याशी बोलूया. थकला का? हा गर्दी होती जास्त, बाकी काही नाही. दाल खिचडी 2 दाल खिचडी घ्या दादा. फाउंटेन हॉटेलला हे सगळे मेनू आहेत, कधी आलात तर बघा. क्वालिटी 120 रुपये दाल खिचडी वर्थ आहे. जेवण झालेलं आहे बऱ्यापैकी छान. आता थोडा आराम करू. आता डायरेक्ट 2 स्टॉप आहेत, संगमनेर आणि सिन्नर आणि शेवटचं नाशिक. हे बघू शकता आपली इलेक्ट्रिक गाडी. खरं तर या गाडीने यायचं होतं पण काय वेळ वगैरे काही जुळला नाही. ही पुणे शिर्डी पुणे नाही वाई स्वारगेट नाशिक ही गाडी आपल्या मागे होती आणि ही आपली गाडी. हळूहळू सगळे मार्ग आपण कव्हर करू. टाइम लागल पण होतील. तर 2:30 वाजता गाडी आता आपली निघाली इथून. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. थोडीशी झोप झाली आता आणि आता आपण संगमनेर तालुक्याच्या जवळ आलेलो. जेवण वगैरे बऱ्यापैकी झालं होतं.
मला बोलता बोलता कधी डोळा लागला जायचा. दुपारचे 3:30 झालेत आणि आता आपण संगमनेर मध्ये आलेलो. हे शहर प्रवरा आणि माळुंगी नदीच्या संगमावर बसलेलं आहे. आता इथून फक्त सिन्नर आणि मग नाशिक. गर्दी एवढी की खाली उतरून तुम्हाला काय दाखवता येतच नाही. उतरायला जागाच नाही. जागा नाही फुल. गाडीतून बाहेर यायला आता थोडी जागा भेटली. 4:15 वाजल्यात आणि आपण सिन्नर शहरामध्ये आलेलो आहोत, नाशिक जिल्ह्यातलं, जे की नाशिक जिल्ह्यातलं सगळ्यात प्रमुख शहर आहे. इथून आपला प्रवास अजून एक 20-25 किलोमीटरचा राहिलेला आहे. तर इथे जर कधी आला तर गोंदेश्वर मंदिराला व्हिजिट करणं विसरू नका. बाकी बस स्टँड पाहू शकता, एकदम छान आहे, स्वच्छ आहे आणि बऱ्यापैकी मोठा परिसर इथे दिसतोय आपल्याला. प्रत्येक गाड्यांमध्ये गर्दी आहे, प्रत्येक. मावशी जागा नाही, जागा नाही. या 2 गाड्या आहेत बघा, तिकडेच चालल्या त्या 2 गाड्या. ही गाडी सगळ्यांनाच आवडली वाटते. चला आता डायरेक्ट शेवटचा स्टॉप नाशिक. हा ना. नाशिकच्या जवळपास येताच ट्रॅफिक चालू झालेले आहे. आपल्याला 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी लागेल. आणि आता 4:45 वाजले. नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे आपलं. इलेक्ट्रिक गाडीने आपण लवकर पोहोचलो असतो, पण आपल्याला बाकी स्टॉप वगैरे पाहायला भेटले नसते. त्याच्याने वेळ लागला, पण आपण बाकीचे बस स्टँड पण एक्सप्लोर केले. आणि जसं सांगितल्याप्रमाणे 5-5:15 दरम्यान आपण इथे पोहोचतोय सध्या. नाचा लावा आपापल्या. दादा चला भेटूच आता का आराम डेपो मध्ये. हा का? किती वाजता निघणार संध्याकाळी? रात्री 2ला. चला फायनली नाशिक मध्ये आलेलो आहे आपण. भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तर आपले वाहकदार होते, तुमचं नाव काय? आर्यल माने. आर्यल माने. तर यांच्यासोबत प्रवास केल्यानंतर तुमचं नाव? MB पाटील. भेटत कधी कोणत्या नवीन प्रवासामध्ये सोबत. चला बाय.